98 पैशांची गोष्ट. अनेक दशकांपूर्वी 1975 जेव्हा उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा पात्र केलेला पण बेरोजगार अर्जुन त्याच्या गावातून निघून गेला, तेव्हा अर्जुनला खात्री होती की दिल्लीतील त्याचे दूरचे नातेवाईक त्याला रोजगार मिळवून देण्यास मदत करतील. असंख्य नोकरीचे अर्ज आणि मुलाखतींवर काम करूनही कोणताही नियोक्ता अप्रशिक्षित अर्जुनवर जुगार खेळण्यास तयार नव्हता. 6 महिने टिकून राहिल्यानंतर सतत नकार दिल्याने हार मानून तो भव्य महानगरातील आपल्या आकांक्षा सोडण्याच्या मार्गावर होता. तथापि अचानक घडलेल्या घडामोडींनी त्याला आशा दिली. दिल्ली सोडण्याच्या अर्ध्या तासापूर्वी एक पत्र आले. एका खाजगी एंटरप्राइजच्या हायरिंग मॅनेजरकडून त्याला आमंत्रण आले होते, जिथे त्याने 3 महिन्यापूर्वी मुलाखत घेतली होती. आनंदी अर्जुनला जाणवले की त्याच्या सततच्या प्रयत्नांना कदाचित फळ मिळाले आहे. लेखासहाय्यक म्हणून पदासाठी ऑफर अंतिम करण्यापूर्वी व्यवस्थापकाने आणखी एक चौकशी केली. कोणत्याही अनुभवाशिवाय तुम्ही आम्हाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्याची अपेक्षा कशी करता? सर, कृपया निश्चिंत रहा. मी माझी कर्तव्ये चोखपणे पार पाडीन आणि माझ्या वरिष्ठांचे समाधान करीन, अर्जुन खात्रीने बोलला. हे विधान त्याने मागील काही महिन्यांच्या चाचण्यांदरम्यान रिहर्स केले होते आणि व्यवस्थित पाठ केले होते. शेवटी खडबडीत बोलणाऱ्या मॅनेजरच्या मृदू हृदयाने त्या अनुभव नसलेल्या मुलाची नियुक्ती करण्यास ठरवले. अर्जुनचा काका त्याला काळजीपूर्वक बस प्रवासाचे अचूक भाडे देत होता. एकही पैसा जास्त नाही, कारण काकाला असे वाटले की अतिरिक्त रोख रक्कम वापरून तरुण अर्जुन सहज भरकटल्या जाऊ शकेल. एका संध्याकाळी 1.5 आठवड्याने त्याच्या नवीन नोकरीवरून अर्जुन बसमधून घराकडे निघाला होता. भाडे भरण्यासाठी त्याच्या खिशात आवश्यक रुपयांऐवजी फक्त 98 पैसे सापडल्याने तो घाबरला. अपुऱ्या बस भाड्याने कंडक्टरला कसे तोंड द्यावे हे त्याला कळत नव्हते. तिकिटासाठी पुरेसे पैसे न दिल्याने कंडक्टर लोकांसमोर त्याचा अपमान करेल याची त्याला खात्री होती. दिसायला एक सज्जन, त्याची विनवणी कोण ऐकणार? लाजिरवाण्या दृश्याची कल्पना करूनच त्याने स्वतःला सावरले आणि सुटलेल्या 2 नाण्यांसाठी त्या जीर्ण खिशातील छिद्राला तोष दिला. इथूनच ते 2 पैसे गळाले होते. बसच्या 3ऱ्या स्टॉपवर कंडक्टर भाडे घेण्यासाठी आला, तेव्हा त्याची परीक्षा सुरू झाली. कंडक्टरने त्याच्याकडे तिकीट काढण्याची मागणी केली. त्याने शांतपणे सर्व देवांची नावे पुकारली. शेवटी त्याच्या जिभेवर देवी सरस्वती अवतरली. त्याने मुद्दाम कंडक्टरला दुसऱ्याच बस स्टॉपचे नाव सांगितले, ज्यातून तू बस जाणार नाही. कंडक्टर चिडला आणि त्याला बाहेर पडून दुसरी बस घेण्यास सांगितले. तिकीट न स्वीकारता तो खाली उतरला आणि दुसऱ्या बसची वाट पाहू लागला. तिकीट न घेता अर्जुन गाडीतून उतरला. तो आता शांतपणे उभा होता. काही मिनिटातच दुसरी बस, पूर्ण खचाखच भरलेली बस आली आणि त्याला घेऊन गेली. कंडक्टर समोरच असल्याने आणि उशीर झाला असल्याने त्याने मागच्या दाराच्या प्रवाशांना तिकीट काढण्यात स्वतःचा वेळ निवांत घातला. मात्र हा तरुण फार काळ पळून जाऊ शकला नाही. दुसऱ्या बस स्थानकानंतर त्याला तिकीट मागितले गेले. आवश्यकतेला कोणताही कायदा लागू नसतो ही म्हण लक्षात ठेवून इथेही आपली जुनी युक्ती वापरण्यात अर्जुन हुशार होता. मूर्ख मुला, आज जाण्यापूर्वी बसचा नंबर नीट टक्का पाहत नाहीस. आता चालक काही वेळानेच बस थांबवेल, तिथे उतरशील. त्याला ओरडून कंडक्टर पुढच्या व्यक्तीकडे गेला. त्याला कुठलाही तिकीट न घेता लांब अंतर पार केल्याचा खूप आनंद झाला. जेव्हा तो बसने उतरला तेव्हा त्याला कोणीतरी पंजाबीमध्ये त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करताना ऐकले. गरीब मुलगा, आता त्याला आपली बस मिळवण्यासाठी बरेच अंतर मागे जायचे आहे. त्याला भाषाही येत नाही. दुसऱ्याने त्याला त्याच्या स्थानाला नेण्याचा बसचा नंबर सांगून मदत केली. त्याने त्याच्या दयाळूपणाबद्दल त्याचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले आणि पुढे चालत गेला.
यावेळी तो त्याच्या एकूण अंतरापैकी 3/4 अंतर आधीच पार करून आला होता, ते पण पूर्ण फुकटात. आता फक्त चालण्यायोग्य अंतर बाकी राहिले होते. जेव्हा तिसरी बस आली तेव्हा तो त्यात चढण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्याकडे त्याला पुरे असे पैसे असल्याची खात्री होती. विनोद बसमध्ये चढला, पण त्याच्या मनाने त्याला या शेवटच्या क्षणी देखील तिकीट घेऊ दिले नाही. त्याने खोटारडा म्हणून स्वतःला समजावून घेतले आणि पूर्णपणे मोफत प्रवास करण्याचा निर्णय घेतला. जिथे त्याला उतरायचे होते तिथे प्रवेशद्वारावर तिकीट तपासणीकरता वाट पाहत असल्याचे पाहून त्याला धक्का बसला. त्याने सकाळी वापरलेलं तिकीट दाखवून जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर गर्दीतून मार्ग काढला. घराच्या वाटेवर असताना तो त्याचा पूर्ण प्रवास आठवत होता. समोरच त्याला एक वाटेत झाडाखाली बसलेला अंध व्यक्ती समोर एक पिशवी घेऊन बसलेला दिसला. अचानक त्याला आतून लाज वाटली. त्याने त्याच्याकडील बससाठी असलेले संपूर्ण पैसे आणि अंधाच्या पिशवीत टाकून स्वतःचे समाधान केले. मग तो आपल्या काकांच्या घराकडे शांतपणे चालू लागला. चालत असताना दिवसाखेर मिळालेल्या अनेक नाऱ्यांचा भाग्यस्पर्श करून अनुभवताना पिवळ्या दातांच्या या वृद्ध आंधळ्या माणसाचा कृतज्ञतेचा चेहरा त्याच्या मनात डोलत होता, ज्यामुळे या तरुण अर्जुनच्या चेहऱ्यावरही एक छोटं हसू उमटलं. यूट्यूबवरील प्रेक्षकांनो, आपणासही ही स्टोरी आवडली असेल अशी आशा आहे. तर मग जरूर या व्हिडिओला लाईक करा आणि शिवाय कमेंट्समध्ये आपले अमूल्य मत आम्हाला कळवा. आणखी मनोरंजक कथांसाठी पिंपळ पान या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची स्टोरी तुम्हाला लगेच दिसेल. धन्यवाद.